जय SCT वैदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। मल्हार जगताप व अभिमन्यू नारळे या दोन मित्रांनी शेळी पालन या संदर्भामध्ये मिल्क चार्जरचं काय भूमिका असू शकते या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे। मित्र हो, शेळी हा थोडासा कमजोर असा प्राणी आहे। आपण पाहिलं असेल, शेळी नेहमी शेंडा खाते, तिला कोवळा चारा हवा असतो। मग शेळीमध्ये प्रतिकार शक्ती ही फार कमी प्रमाणामध्ये असते आणि म्हणून तिला जास्त पौष्टिक अशा प्रकारचा परंतु थोडा असा चारा हवा असतो। आज ती फार गंभीर समस्या आहे। शेळीची जे काही 4 पोट असतात त्याच्यामधलं जे पहिलं पोट असतं, रुमेन ज्याला म्हणतात, ते अतिशय नाजूक असतं आणि त्याला इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात। म्हणून आपण नेहमी पाहिलं असेल, शेळीचं पोट फुगणं, शेळीला विषबाधा होणं या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि त्याच्यामध्ये आजारी पडून तिचं मृत्यूचं प्रमाण देखील खूप जास्त आहे। त्याचबरोबर शेळीचं वजन न वाढणे, तिचं पोषण न होणे अशा अनेक समस्या उद्भवतात। सर्व समस्यांच्या मुळाशी पचनक्रिया आहे आणि मिल्क चार्जर जे ते पचनक्रियेवर काम करत असल्यामुळे तिला मिळणारा जो चारा आहे तो थोडासा विषारी असेल किंवा निकृष्ट असेल, कमजोर असेल, अशा सर्व प्रकारच्या चाऱ्यामधून चांगल्या प्रकारचा कस काढून घेण्यासाठी त्या रुमेनला मिल्क चार्जर मोठ्या प्रमाणामध्ये मदत करू शकतं। आणि म्हणून आजपर्यंत शेळी व्यवसायामध्ये ज्या शेतकऱ्यांनी मिल्क चार्जरचा वापर केलाय त्यांना वजन चांगलं मिळतंय। 6 महिन्याचं बकरू 1 वर्षासारखं वाटतं। त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं, दूध चांगलं जास्त निघतं, त्याचबरोबर प्रतिकारशक्ती चांगली राहते, दवाखान्याचा खर्च शून्य होतो, गर्भपात होत नाही, अशा विविध प्रकारच्या समस्यांपासून सुटका होते, कातडी चकचकीत होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, शेळी व्यवसायामध्ये आपल्याला शेळीची जी काही आरोग्य आहे, तिची कातडी आहे, एकदम अशी चोपडी मिळते आणि त्याच्यामुळे आपण शेळी व्यवसायामध्ये आपलं उत्पन्न डबल वाढवण्यासाठी मिल्क चार्जरचा वापर 25 ग्रॅम सकाळी, 25 ग्रॅम संध्याकाळी या प्रमाणामध्ये आपण करू शकता। जर मोठ्या आकाराची शेळी किंवा बोकड असेल तर आपण त्याचं प्रमाण हे 30 ते 40 ग्रॅम पर्यंत वाढवू शकता। धन्यवाद।